श्री स्वामी समर्थ. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेऊयात कृष्ण जन्माष्टमी तारीख, इतिहास आणि कृष्ण जन्म का साजरा केला जातो. कृष्ण जन्माष्टमी 2025. भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे 8वे अवतार मानले जातात. संपूर्ण भारतात त्याचा आदर केला जातो. भगवान विष्णूंचा 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्मदिन 16 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. हिंदू पौराणिक कथेनुसार देवकीचा भाऊ राजा कंस यांच्या जुलमी राजवटीत देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी कृष्णाचा जन्म मथुरेच्या तुरुंगात झाला होता. कृष्णाचा जन्म महत्वाचा आहे कारण तो वाईटावर चांगल्याचा विजय आणि धर्माच्या पुनर्स्थापनेचं प्रतीक आहे. या दिवसाला जन्माष्टमी, कृष्णाष्टमी, गोकुळाष्टमी, अष्टमी रोहिणी, श्रीकृष्ण जयंती आणि श्री जयंती असेही म्हणतात. या दिवशी भक्त उपवास करतात, पारंपरिक कपडे घालतात, स्नान करतात आणि नवीन कपडे दागिन्यांमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या मूर्ती सजवतात आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आशीर्वाद घेतात. लोक फुले, रांगोळीने घरे सजवतात, धार्मिक उपवास पाळतात. मंदिरे उत्सव पहाटेपूर्वी सुरू होतात आणि दिवसभर मध्यरात्रीपर्यंत चालतात. ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता, भक्त कीर्तन आयोजित करतात आणि भगवान श्रीकृष्णाचे नाव जपतात. कृष्ण जन्माष्टमीचा इतिहास. मान्यतेनुसार राणी देवकीचा भाऊ कंस याने एक भविष्यवाणी ऐकली होती की तिचा 8वा मुलगा आणि त्याच्या मृत्यूचे कारण असेल. हे ऐकून कंसाने देवकी आणि तिचा पती वासुदेव यांना तुरुंगात टाकले. यांच्या 6 मुलांना एक एक करून ठार मारले. कंसाने कृष्णाला संपवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो तसेच करण्यापूर्वी कृष्णाला अंधाराच्या कोठडीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. राजा वासुदेवने कृष्णाला टोपलीत घेऊन यमुना नदी पार केली आणि वृंदावनातील त्याच्या मित्र यशोदा आणि नंदेच्या देखरेखीखाली सोडले. वासुदेव त्याच दिवशी जन्मलेल्या त्याच्या मुलीसह परतले आणि राजा कंसाला तिला हजर करण्यासाठी आले कारण भविष्यात म्हटले होते की त्याचा 8वा पुत्र कंसाच्या मृत्यूचे कारण असेल. परंतु त्याने लहान मुलीला दगडावर फेकले. तिला इजा होण्याऐवजी ती हवेत उडाली आणि दुर्गेचे रूप धारण करून त्याच्या मृत्यूची चेतावणी दिली. त्यानंतर कृष्ण मोठा झाला, त्याने कंसाचा वध केला. अशा प्रकारे भविष्यवाणी पूर्ण केली आणि कंसाच्या निर्दयी राजवटीपासून शहराचे रक्षण केले. कृष्ण जन्माष्टमीचा दिवस भगवान श्रीकृष्ण ज्या प्रेमाचे, उबदारपणे आणि सौंदर्याचे प्रतिनिधित्व करतात ते साजरे करतो. कृष्ण जन्मोत्सव का साजरा केला जातो. धार्मिक पुनर्सूचिते करणाऱ्या दैवी अवताराच्या भूमिकेसाठी कृष्णाचा जन्म साजरा केला जातो. भगवद्गीतेतील कृष्णाच्या शिकवणी अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक मानल्या जातात. त्याचे जीवन भक्ती, निस्वार्थ सेवा आणि धार्मिकतेचे जीवन जगण्याचे महत्त्व अधोरेखित करते. जन्माष्टमी हा बालपणीच्या कृत्याचा महाभारतात मार्गदर्शक म्हणून त्यांची भूमिका आणि त्यांच्या वैश्विक शिकवणीची सन्मान करण्याचा काळ आहे. भक्त उपवास करून, भक्तिगीते गाऊन, कृष्णाच्या जीवनाचे पुनर्जीवन करून, रासलीलेप्रमाणे आणि मध्यरात्री प्रार्थना करून मध्यरात्री त्यांचा जन्म साजरा करतात. अशा प्रकारे आपण जन्माष्टमीचे प्रकार आणि जन्माष्टमी कशी साजरी केली जाते हे पाहणार आहोत. मथुरा हे भगवान श्रीकृष्णाचे स्वतःचे जन्मस्थान आहे. कृष्ण जन्मभूमीच्या मध्यरात्रीत आरती आणि अभिषेक, जन्माष्टमीचे प्रमुख कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. वृंदावन हे असे ठिकाण आहे जेथे कृष्ण लहानाचा मोठा झाला. हे शहर रासलीला, भजन आणि मंदिरातील विधींनी साजरे करते. यशोदा आणि कृष्ण गोकुळात एकत्र राहत होते. दहीहंडी मंदिराशी इतर संबंधित विशेष उत्सव येथे साजरे केले जातात. राधेचे गाव असलेल्या बरसाना येथे कृष्ण जन्माष्टमीला भक्तिगीते आणि कडक मिरवणुका निघतात. नंदगाव हे नंदबाबाचे जन्मस्थान आहे. हे शहर अजून कृष्णाच्या सुरुवातीच्या जीवनाशी संबंधित पारंपरिक उत्सव चालू आहेत.
श्रावण वैद्य अष्टमीला कृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. 14 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री 2:07 श्रावण षष्ठी समाप्त होत आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी 11:49 श्रावण वैद्य सप्तमी असून श्रावण वैद्य अष्टमी सुरू होत आहे. अशा प्रकारे कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते व रात्री 12 वाजता कृष्णाला पाळण्यात घालतात, काकडीत बसवतात, धूप दीप अर्पण करतात. कृष्णाला अशा प्रकारे पाळण्यात घालून सुंठाचा नैवेद्य करतात व अशा प्रकारे कृष्ण जन्माष्टमी साजरी करतात. ही आहे कृष्ण जन्माष्टमीची माहिती. श्री स्वामी समर्थ.